नमस्कार. मी श्रीमती विजया शरद नायदे, वनवासी विद्यालय वैसी चौहान कनिष्ठ महाविद्यालय चिंचपाडा, तालुका नवापूर, जिल्हा नंदुरबार. आज आपण इयत्ता 8वीच्या बालभारतीतला गद्यपाठ 5वा सुरांची जादूगिरी हा गद्यपाठ आज आपण अभ्यासणार आहोत. सुरुवातीला आपण या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर द.ता. भोसले यांचा आपण परिचय करून घेणार आहोत. डॉक्टर द.ता. भोसले यांचं पूर्ण नाव दत्तात्रय तायाप्पा भोसले. यांचा जन्म 8 मे 1935 मध्ये झालेला. हे एक मराठीतले एक लेखक आहेत. साधारणतः 1960च्या आसपास ग्रामीण साहित्य आणि दलित साहित्य उदयास आले. त्यावेळी अनेक असे लेखक लिहिते झाले. त्यापैकीच एक नाव म्हणजे डॉक्टर द.ता. भोसले. यांच्या कविता, यांचे लेखन जे आहे ते कथा, कादंबरी, दलित साहित्य आणि समीक्षा यावर आधारित त्यांनी लेखन केलेलं आहे. यांच्या काही कथा डॉक्टर द.ता. भोसले यांच्या निवडक कथा यामध्ये संकलित केलेल्या आहेत. डॉक्टर द.ता. भोसले यांच्या कथेचं वैशिष्ट्य म्हणजे शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण जीवनातील समस्या, शेतकऱ्यांच्या दारिद्र्य, त्यांच्या अडचणी, त्यांची भूक यावर प्रकाश डॉक्टर द.ता. भोसले यांनी टाकलेला आहे. द.ता. भोसले यांच्या लिखाणात शहरातील बकालपणावरही त्यांनी लिखाण केलेलं आहे. तसेच त्यांच्या लिखाणात विनोदाचा शिडकावही आपल्याला पाहावयास मिळतो. अशा रीतीने समाज जीवनाचं यथार्थ दर्शन त्यांच्या लिखाणातून आपल्याला स्पष्ट होत असतं. द.ता. भोसले यांनी ग्रामीण भागातील बऱ्याच अशा मुलामुलींच्या शिक्षणासाठी 25 वर्षाहून अधिक काळ ते आर्थिक मदत करीत आहेत. द.ता. भोसले यांनी लिहिलेल्या काही ग्रंथांचा अनेक अशा विद्यापीठांनी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये समावेश करून घेतलेला आहे. एक अभ्यासू वक्ता म्हणून द.ता. भोसले यांचा नावलौकिक आपल्याला पाहावयास मिळतो. त्यांच्या या साहित्य वृत्तीमुळे त्यांना जवळजवळ 52 पेक्षा अधिक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. द.ता. भोसले हे M.A. PhD झालेले आहेत. त्यांनी BA प्रथम श्रेणीत पुणे विद्यापीठातून ते उत्तीर्ण झाले. तसंच MA देखील ते द्वितीय श्रेणीत उच्च क्रमांकाने ते उत्तीर्ण झालेले आहेत. अशा रीतीने डॉक्टर द.ता. भोसले यांचा गद्यपाठ 5वा सुरांची जादूगिरी हा आपण अभ्यासणार आहोत. मी आता मगाशीच म्हटलं की डॉक्टर द.ता. भोसले यांचा जन्म 8 मे 1935 मध्ये झालेला. म्हणजे स्वातंत्र्य मिळायच्या काही वर्ष आधीच. साहजिकच त्या काळी तेव्हा आपला देश अविकसितच होता आणि त्यातल्या त्यात ग्रामीण भाग तर हा जास्तच अविकसित होता. आणि ग्रामीण भाग हा तर जास्तच अविकसित होता आणि नैसर्गिक साधन संपत्तींनी भरभरून असा तो आपला देश होता. आणि साहजिकच त्या काळात लेखकांचा जन्म झालेला आणि साहजिकच तिथे लेखक लहानाचे मोठे झाले त्याच वातावरणात आणि साहजिकच त्यांच्या लिखाणावरही त्या वातावरणाचा प्रभाव आपल्याला पाहावयास मिळतो. तर अशा रीतीने सुरांची जादूगिरी हा गद्यपाठ चावडीवरचा दिवा या ललित लेखसंग्रहातून घेतलेला आहे. गद्यपाठ 5वा सुरांची जादूगिरी. लेखक डॉक्टर द.ता. भोसले. निसर्गाच्या लढीवाळ मांडीवर विसावलेला खेड्यांचा जीवनक्रम सौंदर्याने माखलेला असतो.
निसर्गाच्या लढीवाळ. लढीवाळ लढीवाळ म्हणजे प्रेमळ. तर आपण पाहिलं आता लेखकांनी ज्या काळात हा गद्यपाठ लिहिलेला आहे की बहुना त्यांनी जो काळ अनुभवलेला होता त्या काळाचं वर्णन त्यांनी या गद्यपाठामध्ये केलेलं आहे. आणि आज आपण पाहिलं तर मात्र आज खेड्यांमध्ये तोच काळ आपल्याला पाहावयास मिळणार नाही, कारण की विज्ञानाच्या प्रगतीमुळे बरीच अशी सुधारणा झालेली आहे. उदाहरणार्थ पूर्वी जात्यावर दळण दळायला जायचं, परंतु आज मात्र तशी परिस्थिती राहिलेली नाही आहे. आज अगदी गल्लोगल्ली की बहुना प्रत्येक घरी छोटी अशी घरघंटी आज येऊन थांबलेली आहे. तसंच पूर्वीच्या काळी बैलगाडीच्या साह्याने प्रवास केला जायचा. आज अगदी छोट्याच्या छोटा अगदी शेतकरी जरी असेल तरी देखील त्याच्या घरी देखील आता ट्रक आलेली आहे. तर अशा रीतीने ही दळणवळणाची साधने किंवा विज्ञानाच्या प्रगतीमुळे सर्व साधनं आता उपलब्ध झालेली आहे. आणि म्हणून या गद्यपाठामध्ये ज्या काळाचं वर्णन किंवा ज्या गोष्टींचं वर्णन लेखकांनी केलेलं आहे ते आपल्याला जसं तसं आज पाहायला मिळणार नाही, परंतु तरी देखील मात्र की बहुना थोड्याफार प्रमाणात का होईना आपल्याला ते खेड्यात गेलं की आपल्याला दृष्टीस पडत असतं. तर निसर्गाच्या लढीवाळ मांडीवर आपण बघा, रस्त्याने आपण प्रवास करतो, एखाद्या खेड्यात आपण जातोय, मग खेड्यात जात असताना मात्र आपल्याला दुरून ते अगदी सुंदर असे ते आजूबाजूला सुंदर ते झाडं झुडपामध्ये कुठेतरी एक छोटंसं खेडं गाव, तिथे एक डोकं किंवा काही झोपड्या आपल्याला तिथे आपल्याला डोकावताना दिसत असतात. आपण नक्कीच म्हणतो की बघा ते समोर ते खेडगाव दिसतंय. परंतु शहराच्या बाबतीत तसं नसतं. शहरात आपण अगदी जातोय आणि दुरूनच अगदी मोठमोठ्या बिल्डिंगा आपल्याला इमारती आपल्याला दिसत असतात. तर हाच फरक शहर आणि खेडे यामध्ये आहे. शहरामध्ये अगदी तेच आवाज, अगदी मोटार गाड्यांचे सकाळपासून रात्रीपर्यंत तेच मोटार गाड्यांचे ते आवाज ते आपल्याला करणं कर्कश असे ते आवाज आपल्या दृष्टीस किंवा आपल्याला कानावर पडत असतात. परंतु खेड्यांमध्ये मात्र तसं नसतं. तर खेड्यातली ही जी नैसर्गिक सौंदर्य आहे त्या सौंदर्याचं सुंदर असं वर्णन लेखकांनी या गद्यपाठात केलेलं आहे. निसर्गाच्या लढीवाळ तर प्रेमळ अशा मांडीवर मात्र ते खेडा तो विसावलेला आहे. आणि मात्र त्या खेड्यातील लोकांचा जो काही जीवनक्रम असतो तो मात्र सौंदर्याने माखलेला म्हणजे लेप दिलेला. तर सौंदर्याने जणू काही तो माखलेला असतो. आज आपण शहरामध्ये पाहिलं तर शहरामध्ये अगदी सगळं काही सिमेंटचं कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे. झाडं वृक्ष वगैरे सगळे तोडून त्या जागी मोठमोठ्या इमारतींनी जागा घेतलेली आहे. परंतु खेड्यामध्ये मात्र अजूनही आपल्याला बरीच अशी हिरवी झाडे, पशु पक्षी, पाखरे आपल्याला दृष्टीस पडत असतात. जनावरे प्राणी हे आपल्या दृष्टीस पडत असतात. अगदी खेड्यामध्ये प्रत्येक घरामध्ये अगदी शेळ्या मेंढ्या गाई म्हशी बैल हे मात्र प्रत्येकाच्या घरी आपल्याला पाहावयास मिळत असतात. परंतु शहरात मात्र तशी परिस्थिती नसते. तर असं हे निसर्गाचं तर अगदी सगळं नैसर्गिकदृष्ट्या अगदी सर्वगुण संपन्न जणू काही असं ते खेडं आहे. आणि ते खेडं जणू काही त्या निसर्गाच्या लढीवाळ मांडीवर ते जणू काही विसावलेलं आहे. तशाच नानाविध सुरांच्या लकेरींनी मोहरून गेलेला असतो. नानाविध सुरांच्या लकेरींनी लकेर तान तर एक ना अनेक असे आवाज आपल्याला तिथून किंवा तेव्हा आपल्याला खेड्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला ऐकावयास मिळत असतात किंवा आपल्याला पाहावयाला मिळत असतात. त्यामुळे अनेक खेडी नेहमी ताजी व टवटवीत रानफुलांसारखी वाटतात. रानफुलं नेहमी सदा सर्वदा मात्र ते टवटवीतच असतात, ताजेच असतात. ते लवकर कोमजत नाही. परंतु इतर जी फुलं असतात ती फुलं सकाळी अगदी आपल्याला टवटवीत दिसत असतील, परंतु संध्याकाळ झाली की लगेच ती कोमेजून जातात. किंवा काही फुलं तर अशी असतात की आपण त्यांना हाताने स्पर्श केला की लगेच ते कोमेजून जात असतं. परंतु रानफुलं मात्र तसे नसतात. तर असं हे रानफूल सदा सर्वदा टवटवणारं तर असं हे रानफुलांसारखं ती खेडी आपल्याला टवटवीत अशी दिसत असतात. खेड्यातला दिवस हा जणू पायात आवाजांचे अलंकार घालून जन्माला येत असतो. आता हा जो गद्यपाठ आहे सुरांची जादूगिरी हा उपमा या अलंकाराने भरभरून अतिशय सुंदर रीतीने रेखाटन या गद्यपाठात लेखकांनी केलेलं आहे. मग अलंकार म्हणजे
आपण म्हणतो स्त्रियांचे अलंकार. अलंकार म्हणजे दागदागिने. स्त्रिया जे कानात, नाकात, गळ्यात, पायात जे काही वेगवेगळे दागिने परिधान करतात आणि त्यांच्या सौंदर्यामध्ये अधिक भर पाडत असतात, तर तशा रीतीने ह्या खेड्याला दागिन्यांची, अलंकारांची उपमा लेखकांनी दिलेली आहे. तर अलंकार तर जसं स्त्रिया हातामध्ये बांगड्या घालतात, काचेच्या बांगड्या घालतात, त्या बांगड्यांचा किणकिण असा आवाज येत असतो. पायामध्ये पैंजण घालतात, त्या पैंजणाचा छुमछुम असा आवाज येत असतो. तसंच पायाच्या बोटांमध्ये सौभाग्यवती स्त्री जोडवे घालत असते, तर त्याचा देखील ती चालताना त्याचा खटखट असा आवाज येत असतो. तर एवढी शांतता, मग एवढं सुंदर असं ते वातावरण तिथे असतं की त्या किणकिणीचा, त्या ते बांगड्या, तिच्या हातातल्या बांगड्यांची, काचेच्या बांगड्यांच्या किणकिणीचा देखील आवाज. तर असे हे वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार जणू काही त्या खेड्यात, अलंकाराने जणू काही तो खेड्यातला दिवस सुरू होत असतो. तर मग मात्र कसं, तर अगदी पहाटेलाही अजून पुरती जाग आलेली नसते, तेव्हा खेड्यामध्ये टोपलीखाली डालून ठेवलेल्या कोंबड्याला मात्र हमखास जाग आलेली असते. पहाटेलाही पुरती जाग आलेली नसते, तर नुकतीच मध्यरात्र उलटून गेलेली असते. 3, 3:30, 4चा तो सुमार असतो आणि मात्र त्या पहाटेच्या सुमाराला, त्या 3:30, 4च्या सुमाराला, म्हणजे पूर्ण पहाट पण झालेली नसते, पूर्ण मध्यरात्र पण नसते, आणि अशी ती वेळ असते. आणि अशा त्या वेळेला मात्र त्या खेड्यामध्ये टोपली खाली डालून ठेवलेल्या, डालून म्हणजे आता खेड्यामध्ये जर बघा पशु, पक्षी, प्राणी त्या लोकांनी, खेड्यातल्या लोकांनी पाळलेले असतात. मग मात्र दिवसभर ते कोंबडे किंवा बकऱ्यांना पण ते बांधून ठेवतात नंतर संध्याकाळी, आणि नंतर कोंबडे, कोंबडी त्यांना पण मात्र टोपल्याखाली ते डालून ठेवणे म्हणजे झाकून ठेवणे. मग मात्र रात्री तो कोंबडा इतर कुठेही पळून जाऊ नये, इकडे कुठे जाऊ नये म्हणून मात्र रात्री त्याला त्या टोपल्याखाली डालून ठेवतात, त्याला डांबून ठेवलेलं असतं. आणि मात्र डांबून ठेवल्यानंतर मात्र पहाटे अगदी 3:30, 4च्या सुमारास तो कोंबडा तो आरवायला लागतो किंवा प्रथमतः त्याला जाग आलेली असते. रात्रीच्या 3, 3:30 पासूनच तो आपल्या कुर्रेबाज आणि नखरेल तानांनी आसमंत भारून टाकायला प्रारंभ करत असतो. आपल्या कुर्रेबाज आणि नखरेल, ताईटबाज. आता कोंबडा तुम्ही पाहिला असेल तर कोंबड्याची अगदी शेपूट पण ती असते, ती पण अगदी अशी बागदार असते. कोंबड्याचा जो तुरा असतो तो पण अगदी ऐटबाज, किंवा त्याला पाहता क्षणी एकदम ऐटबाज, आणि तो नखरेबाज तो असतो. तर जसा तो कोंबडा आपल्या दृष्टीस पडतो किंवा जसा आपल्याला तो पाहावयास मिळतो, तसा त्याचा आवाजही सकाळचा जो पहिला आवाज तो देतो किंवा ज्या हाका तो मारतो त्याला बांग असं लेखकांनी म्हटलेलं आहे. 3, 3:30 पासूनच तो आपल्या कुर्रेबाज आणि नखरेल तानांनी वेगवेगळे आवाज, अगदी इतके गोड वाटतात ते कानांना ते आवाज लेखकांना, तानांनी आसमंत भरून टाकायला प्रारंभ करत असतो. प्रारंभ करणे, आपण एखाद्या कार्यक्रमाला सुरुवात करायची असेल तर आपण जसं गणेशाचं शुभ म्हणून आपण गणेशाचं ईशस्तवन करत असतो, तसं या दिवसाला प्रारंभ होण्यापूर्वी मात्र हा कोंबडा आपल्या सुरेल तानांनी, वेगवेगळ्या आवाजांनी जणू काही तो आसमंत भारून टाकत असतो. हळूहळू या तानांची संख्या वाढत जाते. इकडून एका कोंबड्याने बांग दिली, एका कोंबड्याने इकडून आवाज दिला की लगेच त्याचा आवाज ऐकून इतर कोंबडे देखील आवाज एकामागून एक ते द्यायला लागतात, आणि मात्र जणू काही असं म्हणतात ती संख्या वाढत जाते. सादाला प्रतिसाद दिला जातो. साद घालणे, तर एका कोंबड्याने बांग दिल्यानंतर मात्र इकडून एकाने आवाज दिला की लगेच दुसऱ्या बाजूने प्रति आवाज किंवा प्रतिसाद दुसरे कोंबडे देत असतात, आणि असा सादाला प्रतिसाद दिला जातो. आणि एका वस्तीवरच्या कोंबड्याने बांग दिली, बांग देणे, तर कोंबडा जो आरवतो त्याच्या आरवण्याला बांग असं म्हणतात. तर एका कोंबड्याने बांग दिली, एक कोंबडा जोराने आरवला की त्या भागातल्या साऱ्या कोंबड्यांना कंठ फुटतो आणि मग एकच कोलाहल सुरू होतो. कोलाहल, तर मग मात्र एका पाठोपाठ एका कोंबड्याने बांग दिली, एका कोंबड्याने आवाज दिला की लगेच क्षणातच अनेक कोंबडे बांग द्यायला सुरुवात करतात, आवाज द्यायला सुरुवात करतात. एका विशिष्ट लयीत ठेक्यात पहाटेला घातलेली साद अंथरुणावर पडल्या पडल्या मनात मुरवायला मोठी छान वाटते.
तर मी मगाशीच म्हटलं की लेखक ज्या काळात वाढले त्या काळाचं वर्णन त्यांनी या गद्यपाठात केलेलं आहे. त्या सृष्टीचं वर्णन त्यांनी या गद्यपाठात केलेलं आहे की बहुना मग मात्र त्या काळी अगदी तो कोंबडा आरवायला लागला, अगदी अंथरुणावर पडल्या मात्र अगदी त्यांना वाटतं की आपण देखील बांग द्यावी, परंतु मात्र देऊ शकत नाही. परंतु मात्र मनातल्या मनात तिकडून कोंबडा आरवला कुकूचकू असं की लगेच इकडून देखील लेखक मनातल्या मनात अगदी आरवाईचा मोह त्यांना देखील थांबत नाही आणि त्यांना देखील आपण मनातल्या मनात याला साथ घालावी किंवा याला आपण देखील आवाज द्यावा असं त्यांना छान वाटतं. तो आवाज त्यांना ऐकायला छान वाटतो. मनातल्या मनात आपणही त्याला निशब्द मनाने साथ घालत असतो. साथ घालणे म्हणजे आवाज. तर मात्र लेखक देखील पडल्या अगदी मनातल्या मनात निशब्द मनाने अगदी पडल्या गोड असा तो आवाज त्यांना वाटायला लागतो, ऐकायला वाटतो आणि मात्र निशब्द की तोंडातून शब्द बाहेर पडत नाहीत, परंतु मनातल्या मनात आपण देखील त्याला प्रतिसाद द्यावा असं लेखकांना वाटतं. त्यानंतर संगीताचे दुसरे वाद्य हळूहळू वाजायला लागते. पहिले वाद्य कोंबड्याचं आरवणं याचं वर्णन लेखकांनी केलेलं आहे आणि नंतरचं वाद्य दुसरे वाद्य हळूहळू वाजायला लागतं ते म्हणजे घरातले दळणाचे जाते. मी मगाशीच म्हटलं की पूर्वीच्या काळी दळणवळणाची साधनं उपलब्ध नव्हती. विकास आपल्या खेड्यांचा देखील विकास झालेला नव्हता, परंतु आजकाल मात्र खेड्यांचा विकास झालेला आहे. त्या जात्याची जागा गिरणीने घेतलेली आहे की बहुना प्रत्येक घरात घरघंटी आज आलेली आहे. आणि मात्र पूर्वीच्या काळी मात्र त्या बायका ज्या असायच्या घरातल्या त्या स्त्रिया भल्या पहाटे कोंबड्याने बांग दिली, कोंबड्याचं आरवणं सुरू झालं की त्या पण लगबगीने उठायच्या आणि आता आपली दिनचर्या आता सुरू करायला पाहिजे, आपला दिनक्रम आपण आता सुरू करायला पाहिजे म्हणून त्या उठून लगेच त्या जात्यावर दळण दळायच्या. मग मात्र तेच जातं बघा. आता तुमच्या गद्यपाठामध्ये तुमच्या या पुस्तकाच्या तुमच्या पानामध्ये दिलेलं आहे की एक स्त्री जी आहे ती बसून ती त्या जात्यावर ती दळते आणि ते जातं ते लाकडी वगैरे दगडी असतं आणि त्याला मात्र लाकडी असा तो दांडा असतो आणि त्या दांड्याला धरून मात्र ती गोल अशी ती करत असते. आणि मात्र घराघरातल्या बायका कोंबड्याच्या बांगेबरोबर जाग्या होऊन चिमणीच्या प्रकाशात गच्च अंधाराला पातळ करत झोपलेल्या जात्याला गायला लावतात. तर तशा रीतीने व्हायोलिनवर अगदी हलक्या हाताने तारा छडाव्यात तशी चिमण्यांची नाजूक चिवचिव सुरू झाली. मग मात्र आता मात्र चिमण्यांचा चिवचिवाट सुरू झालेला आहे. त्या घराच्या भिंतीवर अंगणात एखाद्या झाडाच्या फांदीवर बसून सकाळची प्रार्थना म्हणत असतात. तर मात्र आता कावळ्यांचं कोंबड्याचं आरवणं थांबलेलं आहे. नंतरचं दुसरं जे वाद्य आहे ते आईने जात्यावर दळणारं ते दळणाचं किंवा जात्यातून निघणारा तो सूर आणि नंतरचं मात्र या चिमण्यांचा चिवचिवाट आता सुरू झालेला आहे आणि त्या जणू काही एका फांदीवर बसून त्या चिमण्या आता चिवचिवाट करायला लागलेल्या आहेत आणि जणू काही त्यांच्या गोड अशा गळ्यांनी गोड अशा चिवचिवाटाने जणू काही त्या सकाळची प्रार्थना ते आता सुरू करताय. जसं आपण परमेश्वराच्या समोर बसून आपण सकाळची प्रार्थना आपण म्हणतो, परमेश्वराला आळवण्यासाठी परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी आपण पहाटेची गाणी किंवा भक्तिगीतं आपण म्हणत असतो. तर तशा रीतीने जणू काही या चिमण्यांचा देखील आता सकाळची प्रार्थना त्यांचा चिवचिवाट आता सुरू झालेला आहे. आता आपण आज इथे थांबूया आणि राहिलेला भाग आपण पुढच्या तासाला अभ्यासूया. धन्यवाद.